नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तसं पाहिलं तर हिवाळा हा सर्व ऋतूमध्ये शरीराला मानवणारा ऋतू आहे, परंतु याच हिवाळ्यामध्ये त्वचेच्या विविध समस्या आपल्याला होत असतात. मग त्यामध्ये ओठ फाटणे असेल, शरीरावरची त्वचा पांढरी पडणे असेल, टाचाला भेगा पडणं असेल आणि यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या क्रीम्स घ्याव्या लागतात. म्हणजे ओठासाठी वेगळी, शरीरावरच्या त्वचेसाठी वेगळी आणि पायाला जर भेगा पडलेल्या असतील तर पायासाठी वेगळी. हे सर्व काही करण्याची गरज नाही. सांगितल्याप्रमाणे फक्त बेंबीमध्ये सांगितलेल्या तेलाचे 2 थेंब जर महिन्यामधून 3 दिवस जर टाकले तर तुम्ही कितीही थंडीमध्ये फिरा तरी तुमचे ओठ फाटणार नाही. त्याचबरोबर त्वचा कुठेही पांढरी पडणार नाही आणि पायाला सुद्धा भेगा पडणार नाहीत आणि ह्यासाठी कुठलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज पडणार नाही. वेगवेगळ्या क्रीम्स वगैरे लावण्याची गरज पडणार नाही. हा उपाय इतका इफेक्टिव्ह आहे की तुम्ही हा करून बघा. तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव येईल. काही लोक जे असतात ते उपाय करण्याच्या आधी त्याच्यावर शंका घेण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु हा उपाय तुम्हाला स्वतः करून बघता येण्यासारखा उपाय आहे आणि त्यामुळं तुमच्या ज्या शंका आहेत त्या पूर्णपणे निघून जातील. चेहऱ्यावरची त्वचा पांढरी पडल्यावर चेहरा जो खराब दिसतो तो अजिबात दिसणार नाही. चेहरा मुलायम दिसेल कितीही थंडीमध्ये जरी फिरलं तरी. हा उपाय इतका इफेक्टिव्ह का आहे तर याचं कारण असं आहे, पायाला जर तुमच्या भेगा पडलेल्या असतील तर पायासाठी वेगळी क्रीम घ्यावी लागत असते. ओठ जर उरले असतील तर पायाची क्रीम आपण ओठासाठी वापरू शकत नाही, त्यासाठी वेगळी क्रीम घ्यावी लागते आणि शरीरावरच्या त्वचेसाठी वेगळी क्रीम घ्यावी लागते. म्हणजे याचा खर्च पण खूप होतो. त्याचबरोबर यामध्ये विविध प्रकारचे केमिकल जे असतात ते वापरलेले असतात एक मॉइश्चराइज म्हणून. तर याचा सुद्धा आपल्या त्वचेवर एक घातक परिणाम होत असतो. हे सर्व टाळण्यासाठी आणि कुठलीही क्रीम लावण्याची गरज न पडण्यासाठी खोबरेल तेल किंवा कोकोनट ऑइल किंवा गाईचं तूप याचे 3 ते 4 थेंब बेंबीमध्ये टाकायचे आहेत झोपण्याच्या आधी. किमान 2 तास तरी ते बेंबीमध्ये राहिले पाहिजेत किंवा रात्रभर राहिले तरी त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. आणि हा उपाय तुम्ही डेली सुद्धा करू शकता. डेली केलं तर त्याचं शरीराला फायदेच आहेत. डेली करणं शक्य नसेल तर महिन्यातून 3 ते 4 दिवस जर हा उपाय केला तर या सर्व प्रकारच्या क्रीम्स लावण्याची अजिबात गरज पडत नाही. कुठल्याही थंडीमध्ये फिरले तरी त्वचा आहे ती अजिबात पांढरी पडत नाही, ओठ फाटत नाहीत. त्याचबरोबर या उपायाचे शरीराला आणखी खूप सारे फायदे होतात. एकतर तुमची जी त्वचा आहे ती नॅचरली मॉइश्चराइज राहते, त्यामुळं त्वचा पांढरी पडत नाही, ओठ अजिबात फाटत नाहीत, पायाला कुठलीही भेग पडत नाही. त्याचबरोबर याचा फायदा असा होतो, हिवाळ्यामध्ये थंडीमुळे हाताला सांध्याला वाई येण्याचा एक प्रकार असतो, तो पण प्रकार यामुळे होत नाही. सांधेदुखीचा त्रास जो आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो. शरीरावरची त्वचा ढिली पडून ज्या सुरकुत्या पडण्याची समस्या असते ती पण समस्या यामुळे निघून जाते. केस गळतीची समस्या सुद्धा याच्यामुळे आटोक्यात येते. इतका हा इफेक्टिव्ह उपाय आहे. आता बेंबी जी असते ती आपल्या शरीराचा मध्यबिंदू आहे, सेंटर पॉईंट आहे. यामध्ये टाकलेलं सर्व जे आहे ते पूर्ण शरीराला मिळतं, कारण आईच्या उदरामध्ये आपण 9 महिने याच जागेवरून सर्व शरीराचं पोषण झालेलं असतं. त्यामुळं बेंबीत टाकलेलं जे आहे ते सर्व शरीराला मिळतं. बेंबीमधल्या ज्या पेशी असतात त्या रूट सेल्स आहेत आपल्या बॉडीमधल्या, ज्याला स्टेम सेल्स असं म्हणू शकतो आपण, कारण स्टेम सेलसाठी सुद्धा याच ठिकाणच्या पेशीचा वापर केला जातो. शरीराला आतून मॉइश्चराइज ठेवायचे असेल तर बेंबीमध्ये नारळ तेल किंवा गाईचं तूप घालणं खूप आवश्यक आहे, कारण या मूळ पेशी आहेत आणि या पेशीमार्फत सर्व शरीरातील पेशींचं पोषण होत असतं. सांधेदुखीचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, केस गळती असेल, चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील, या सर्व समस्या तर थांबतातच, पण हिवाळ्यामध्ये हा उपाय आणखी इफेक्टिव्ह सिद्ध होतो की यामुळं शरीराची त्वचा अजिबात पांढरी पडत नाही, एकदम मॉइश्चराइज राहते, कुठलीही क्रीम लावायची गरज पडत नाही, ओठ अजिबात फाटत नाहीत आणि पायाला अजिबात भेगा पडत नाहीत. हा अगदी साधा उपाय आहे, सर्वांना करता येण्यासारखा उपाय आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना करता येण्यासारखा उपाय आहे. महिलांसाठी या उपायाचा आणखी एक असा फायदा होतो की मासिक पाळीमध्ये जे पोटदुखीचा त्रास जास्त प्रमाणामध्ये काही महिलांना होत असतो तो सुद्धा होत नाही. हा उपाय तुम्ही डेली केला तर याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, उलट शरीरासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. हा उपाय तुम्ही करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.